नमस्कार, मी साक्षी आणि एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. लोकसभेच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी मोदी सरकारचा मास्टर स्ट्रोक. पेट्रोल डिझेलचे दर 2 रुपयांनी स्वस्त झाले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ट्रेडमिलवर चालताना घसरून पडल्या, डोक्याला गंभीर दुखापत. सध्या लाल मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत. लाल मिरचीच्या दरात मोठी घसरण. मनसे, भाजपा, शिवसेना एकत्र येण्याची शक्यता. चर्चा झाल्यानंतर राज ठाकरे महायुतीत जाणार, तर दक्षिण मुंबईतील जागा मनसे लढवण्याची शक्यता. विठ्ठलाचे चरण स्पर्श दर्शन आजपासून पुढील 1.5 महिन्यांसाठी बंद. लोकसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा. ज्ञानेश कुमार आणि बलविंदर संधू अधिकाऱ्यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती. आता पाहूया ठळक बातम्या विस्ताराने. दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती संलग्न असलेल्या उपबाजार समिती वणी येथे आज 15 मार्च 2024 रोजी भाजीपाला मार्केटचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रशांत कड, उपसभापती तसेच संचालक मंडळ यांच्या उपस्थितीमध्ये आज लिलावाला सुरुवात करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नेते गणपतराव पाटील, कादवा साखर कारखाना चेअरमन श्रीराम शेट्टे, श्री प्रकाशराव कड यांच्या हस्ते आज घेवड्याला 2600 रुपये बाजार वणी उपबाजार समितीला मिळाला. या कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गंगाधर निखाडे, आबा पाटील, योगेश बर्डे, वणीचे उपसरपंच विलास कड, पोपटराव थोरात, आनंदराव जोशी, चिंदू पाटील, पगार सम्राट राऊत, गोपीनाथ पाटील, अंबाड विठ्ठल पाडवी, मनोज थोरात, सरपंच उपसरपंच विजू आप्पा घुले, पंचायत समितीचे माजी सभापती एकनाथ गायकवाड, रंगनाथ गवळी, पंडित गवळी, मनोज थोरात, चंदर भोये, लहू भोये, योगेश राऊत, मार्केट कमिटीचे सचिव जाधवसह शहर परिसरातील शेतकरी व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषी उत्पन्न बाजार समिती संलग्न असलेल्या उपबाजार समिती वणी येथे आज सर्वच प्रकारच्या भाजीपाल्याचा लिलावाचा शुभारंभ 15 मार्च 2024 रोजी 4:30 वाजता करण्यात आला. यावेळेस कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत कड, उपसभापती तसेच संचालक मंडळ संपूर्ण आज वणी येथे दाखल झाले होते. आता आपल्याबरोबर बोलण्यासाठी मार्केट कमिटीचे सभापती आहेत. आप्पा, आज शुभारंभ झाला, काय सांगाल? मी हे सांगेल की आमच्या सर्व संचालक मंडळांच्या प्रयत्नांनी आज आम्ही 15/3/2024 रोजी आज 35 वर्षापासून बंद पडलेला भाजीपाल्याचा जो काही निलाव प्रक्रिया होती ती आज चालू केली आम्ही. आणि त्याच अनुषंगाने नक्कीच मी शेतकऱ्यांना आव्हान करेल, नक्कीच आपल्याकडं जसं कांद्याचं मार्केट होतं रोख स्वरूपात, तसंच आपलं भाजीपालाही मार्केट रोख स्वरूपातच राहील. या सर्व शेतकऱ्यांना मी आव्हान करेल की मोठ्या संख्येने वणी उपबाजार येथे भाजीपाला मार्केट हे 3 वाजेपासून नियमितप्रमाणे दररोज चालू राहील. तर सर्व शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त बाहेरच्या व्यापाऱ्यांनी पण इथं यावं खरेदीसाठी. आणि जो काय असेल तुम्हाला फॅसिलिट्या मार्केट कमिटीच्या वतीने देण्यात येतील. आणि मी परत एकदा सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून आभार मानतो. आज त्यांनी मोठा प्रतिसाद दिला आपल्या मार्केट कमिटीला, त्यांचे मनापासून आभार मानतो. व्यापारी वृंदाचे बी आभार मानतो. सर्वांचे आभार आता सभापती महाशय यांनी मानलेले. योगेश भाऊ, काय सांगाल? आपल्या तालुक्यातला भाजीपाला असतो, सुरगाणा असतो, कडवण असतो, आपण काय सांगाल? या ठिकाणी दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत कड यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सर्व संचालक मंडळाने या ठिकाणी निर्णय घेतला की आपल्या दिंडोरी तालुक्यातील मोठ्या प्रमाणातला भाजीपाला आहे तो त्या ठिकाणी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जातो. आणि त्या ठिकाणी जात असताना आपल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी माल विक्री होऊन परत येताना जवळपास रात्रीचे 1-2 असे बराच उशीर त्या ठिकाणी होतो. आणि आपल्या शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक सुद्धा होते. बऱ्याचदा त्या ठिकाणी रात्री अपरात्री आपल्या येताना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात सुद्धा होता. आणि या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा विचार करून संचालक मंडळाने जर हा भाजीपाल्याचा व्यापार जर या ठिकाणी मार्केट आपण इथंच भरवलं आणि आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांची या ठिकाणीच आपण जर विक्रीची व्यवस्था केली तर त्या ठिकाणी त्यांना कमीत कमी वेळेमध्ये माल आणून आणि आपापल्या त्या ठिकाणी रोख स्वरूपात पेमेंट देऊन आणि आपल्या घरी लवकर त्या ठिकाणी जाता येईल अशा पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांना या ठिकाणी करून दिली. आणि निश्चित याच्यामध्ये शेतकऱ्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात आपला भाजीपाला या ठिकाणी आणावा. निश्चितपणानं त्याचा मोबदला आपल्या सर्व शेतकरी बांधवांना व्यवस्थित मिळेल आणि त्यांच्या प्रगतीसाठी निश्चितपणाने या ठिकाणी हातभार लागेल. आता आपल्याबरोबर आता संचालक आहेत पांडुरंग पाटील गडकरी. माऊली, आता वळवंडीपासून
तर इकडे कळवण, सुरगाणा, सटाणा इथून भाजीपाला येतोय. तुम्ही एकंदरीत व्यापार शेतकऱ्यांना काय सांगाल? प्रतवार करून आणावं काय सांगाल? सर्वप्रथम आमचे सभापती प्रशांत पक्कर, उपसभापती कैलाजी मवाळ व माझे सर्व सहकारी संचालक मंडळ यांचे प्रथमतः मी आभार मानतो. कारण 15-20 वर्षापासून या परिसरातील शेतकऱ्यांची गैरसोय होत होती, ती आज गैरसोय दूर झालेली आहे. तर सर्व शेतकऱ्यांना मी एकच सांगतो की भाजीपाला चांगल्या प्रकारची प्रतवारी करून आणावा, म्हणजे त्याचा व्यापाऱ्यांनी योग्य दर देतील आणि त्याचा जास्तीत जास्त सर्व शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल असं मी सर्व शेतकऱ्यांना सांगतो. तसेच व्यापारी वर्गाने चांगला आम्हाला प्रतिसाद द्यावा ही सर्व व्यापाऱ्यांना विनंती करतो आहे. निर्यातक्षम द्राक्ष पिकवणारे असे आपले आणि कृषी भूषण पुरस्कार मिळालेले सम्राट भाऊ राऊत आहेत. सम्राट भाऊ, आपल्या 35 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये प्रथम आज मार्केट सुरू झालं, काय सांगाल? अतिशय आनंद झाला शेतकरी म्हणून आम्हाला आणि चांगला प्रतिसाद देऊ, कारण हे नवीन संचालक मंडळ आणि त्यांचं काम फार चांगलं आहे आणि शेतकऱ्याच्या मागण्याची तात्काळ दखल घेतली जाते. पेमेंटचे असेल किंवा सोयीसुविधा असतील त्या चांगल्या मिळायला लागल्या, त्याच्यामुळे फार आम्ही आनंदी आहे आणि नक्कीच भाजीपाला पण आम्ही इथे आणू. भाजीपाला आणू असं म्हणत सर्व शेतकरी वर्गाने सुद्धा आज मार्केट कमिटीचं संचालक मंडळांचं अभिनंदन केले आहे. शामराव सोनवणे, दिंडोरी, नाशिक. उद्या दिनांक 16 मार्च 2024 रोजी 3 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे. या पत्रकार परिषदेनंतर आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. भारतातील 60 टप्प्यात मतदान होऊ शकतं. 16 तारखेला आचारसंहिता लागल्यास 17 तारखेला इंडिया आघाडीच्या होणाऱ्या मुंबईतील सभेचं काय? राहुल गांधी देशभर भारत जोडो यात्रा करत आहे. त्याचा समारोप 17 तारखेला मुंबईत होणार असून तर त्या सभेचं काय? तर हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर आपण उद्या बघू शकता आचारसंहिता लागू होणार की नाही. थेट प्रक्षेपण आपल्या येस मराठी वाहिनीवर दुपारी 3 वाजता. दिंडोरी लोकसभेचा तिढा. भारतीय जनता पक्षाने दिंडोरी मतदारसंघामध्ये डॉक्टर भारती पवार यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपने दिंडोरी मतदारसंघावरील दावा कायम ठेवला आहे. शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट इच्छुक शरद पवार व उद्धव ठाकरे यांची भेटी घेत असल्याची खात्रीदायक माहिती मिळत आहे. येथील मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटामार्फत भास्कर भगरे व चिंतामण गावित हे इच्छुक होते. तशी त्यांनी तयारीही केली होती. परंतु भाजपने दिंडोरी मतदारसंघामधील उमेदवारी पुन्हा एकदा डॉक्टर भारती पवार यांना दिल्याने महायुतीकडून इच्छुक व तयारी करत असणारे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, माजी आमदार धनराज महाले, जयश्री पवार यांनी पुणे येथे शरद पवारांची भेट घेतली असून शरद पवार चाचपणी करत आहेत अशी माहिती मिळत आहे. हरिश्चंद्र चव्हाण हे दिंडोरी मतदारसंघामध्ये 2दा खासदार राहिले असून 2019ला त्यांचे तिकीट कापून भारती पवार यांना उमेदवारी दिली गेली होती. त्यामुळे मूळचे काँग्रेस विचाराचे चव्हाण पुन्हा एकदा शरद पवारांकडून लढण्यास इच्छुक आहेत. तर शिंदे गटाचे माजी आमदार धनराज महाले यांनी मागील गेल्या वेळी चांगली मते घेतली होती. त्यानंतर शिंदे गटास दिंडोरी मतदारसंघ सोडावा यासाठी ते आग्रही होते व लोकसभेत भेटीगाठी वाढल्या होत्या. तसेच त्यांचे वडील माजी खासदार हरिभाऊ महाले हे देखील येथील मतदारसंघातून 2 वेळास खासदार असल्याने त्यांनी देखील पवारसाहेबांना भेटून लोकसभा लढवण्याची तयारी दर्शवल्याची खात्रीदायक माहिती आहे. अशातच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार या डॉक्टर भारती पवार यांच्या जाऊबाईत आहे. त्या देखील लोकसभेस इच्छुक आहेत अशी माहिती मिळत आहे. भास्कर भगरे, हरिश्चंद्र चव्हाण, धनराज महाले, चिंतामण गावित, जयश्री पवार यांच्यापैकी शरद पवार कुणाला संधी देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. संपादकीय येस मराठी न्यूज. सप्तशृंगी गडावरती आज आढावा बैठक संपन्न झाल्यानंतर ग्रामपंचायतीजवळ व पहिल्या पायरीजवळ विश्वस्त ललित निकम व ग्रामस्थ यांच्यामध्ये बॅरिगेट लावण्यावरून चांगलेच तू मैमे झाले. यावेळेस माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य संदीप बनके यांनी विश्वस्त ललित निकम यांना बाकीचे विश्वस्त कुठे आहेत असा प्रश्न विचारला असता चांगलेच ग्रामस्थ संतापले होते. यावेळेस ग्रामस्थ अजय दुबे, राजेश गवळी, शांताराम गवळी, विजय दुबे, निलेश कदम व ग्रामस्थ यांनी पहिल्या पायरीजवळ बाकीचे न्यासाची विश्वस्त कुठे आहेत असा प्रश्न विचारला. यावेळेस यात्रा काळात तरी विश्वस्तांचे दर्शन ग्रामस्थांना होईल का असाही प्रश्न यावेळी ग्रामस्थांनी विचारला.
उद्या भंडारा आहे माझा. सप्तशृंगगडावरील माजी उपसरपंच तथा आता विद्यमान सदस्य संदीप बेनके आहेत. संदीप भाऊ, तुमचा मुद्दा रास्त होता. एकंदरीत तुम्हाला काय सूचित करायचं होतं? माझी विनंती आपल्या चॅनलच्या माध्यमातून ग्रामस्थ प्रथमतः नंतर ग्रामपंचायत सदस्य म्हणून विनंती अशी करणार आहे. आमच्या गावचे संस्थेचे जे विश्वस्त महोदय, प्रत्येक मिटिंगला एकच विश्वस्त महोदय येतात. असं आम्ही विचारणा केली बाकी विश्वस्त महोदय कुठे आहे, तर बाकी विश्वस्त महोदयांच्या माध्यमातून गावाच्या विकासाच्या अडीअडचणी असतील, भाविकाच्या अडचणी असतील, सर्वांच्या समन्वयाने आपण ती चर्चा आणि मार्ग काढू. आम्ही त्यांना ग्रामपंचायतीने एक पत्र पण दिले 6 महिन्यापूर्वी. ग्रामस्थ, ग्रामपंचायत, इतर मान्यवरांच्या माध्यमातून, विश्वस्त महोदयांच्या माध्यमातून आपण चर्चा करून मार्ग काढू म्हणलं. याबाबत चर्चा केल्यास दलित निकम महोदयांना विचारणा केली बाकी विश्वस्त महोदय कुठे आहेत, असं मी ग्रामस्थांना त्यांनी विचारण्यासाठी प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी काय उत्तर दिलेत आपल्याला? ते म्हणजे मी एकटाच आलेलो आहे म्हटलं. मग बाकी विश्वस्त महोदय कुठे आहेत म्हटलं, त्यांना पण बोला मिटिंगला. काय निसर्ग नावापुरतं पदापुरतं काम नका करा म्हटलं. सर्वसामान्य भाविकाच्या व्याख्या, ग्रामस्थांच्या व्याख्या काय, आधी अडचणी काय, एकमेकाच्या संगणमताने सोडूया म्हटलं आपण. एक गडावर लग्न झालं होतं सर्वसामान्यांचं, त्यामध्ये काहीतरी काही पावती फाडली होती, पण तिथं सुविधांचा अभाव होता अशी चर्चा आहे. कारण काय झालं, सप्तशृंगगडावरील ट्रस्टच्या माध्यमातून ग्रामस्थांना 50% अनुदान करून हॉलची व्यवस्था करत दिली, त्याबद्दल त्याचे धन्यवाद देतो तुम्ही. पण तिथं ते भौतिक सुविधा आहे, किचन असेल, स्वच्छता असेल, त्याच्यामुळे ग्रामस्थांचा जो लग्न करतो मुलीचा बाप, त्या मुलीच्या बापाला ऐकायला सगळं ऐकावं लागते त्यांना. आणि ही वेळ त्या मुलीच्या बापावर येऊन आम्ही त्यांना जाब विचारला, असं मुलीच्या बापाला वेळ येणार आहे, ते समोरच्या नवऱ्याला त्रास देतात, स्वच्छताने लग्नाची व्यवस्था नाही, बरोबर नाही. मुलीच्या बापाने लग्न करायचं, काही स्वच्छतेकडे काही छोट्याशा गोष्टी लक्ष द्यायचं. मग याच्यावरनं तुम्ही विचारणा केल्यानंतर गेल्या 1 वर्षापासून आम्ही सातत्याने ते किचनचं काम चालू आहे. ते 1 वर्षापासून असं हायटेक किचन बनवायचं काम ते विश्वस्त मंडळ करत आहे असं मला तरी वाटतंय. आता तुमची मागणी काय असणार? ते लवकरात लवकर सर्वसामान्य नागरिक असेल, भाविक असेल, त्यांना भौतिक सुविधा देण्यात याव्या. आढावा बैठकीमध्ये बरेच मुद्दे तुम्हीच मांडलेत, बरोबर. त्याबद्दल काय सांगाल? हे बघा, 3.5 शक्तीपीठापैकी आद्य शक्तीपीठ सप्तशृंगी माता चैत्र उत्सव खानदेशातला भाविक प्रचंड प्रमाणात पायी येत असतो. तिथे भौतिक सुविधा देणे गरजेचं आहे, जेणेकरून आलेल्या भाविकाला कसं दर्शन व्यवस्थित करता येईल, भगवती माता डोळे भरून बघता येईल, हीच आपली मानसिकता आणि अपेक्षा आहे. पण आजच्या बैठकीत काय निष्पन्न झालं? आजच्या बैठकीत सन्माननीय सहाय्यक जिल्हाधिकारी महोदय यांच्या माध्यमातून मीटिंग काढण्यात आली, त्यांचं मी प्रथमतः आभार व्यक्त करतो. आणि पोलीस निरीक्षक शिरसाट साहेबांनी अतिशय योग्य मार्गदर्शन केलं, त्यांचे पण मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आत्मिक समाधान असं वाटतं की तिथं मीटिंगमध्ये चर्चा झाल्यानंतर मार्ग पण निघाला असं मला वाटतंय. 3.5 शक्तीपीठापैकी आद्यपीठ सोडणार सप्तशृंगगडावरती आज आढावा बैठक ही चैत्र उत्सवानिमित्ताने घेण्यात आली. यावेळेस आढावा बैठक संपल्यानंतर आज न्यासाचे विश्वस्त ललित निकम यांना ग्रामस्थांनी एकच सवाल विचारला, तो म्हणजे बाकीचे विश्वस्त आहेत कुठे, याच्यावरनं चांगलीच गरमागरमी चर्चा झाली. न्यासाच्या पहिल्या पायरीपासून, मंदिराच्या पहिल्या पायरीपासून ग्रामस्थ व न्यासाचे विश्वस्त ललित निकम यांच्यात एकच तुतुमिमी पाहायला मिळाली. याचं एकच कारण होतं की यात्रा काळात ह्या ठिकाणी लावले जाणारे बॅरिकेड हे गेल्या वर्षी कबूल केले होते, परंतु आजपर्यंत ते लावण्यात आलेले नसल्यामुळे ग्रामस्थांनी प्रश्न विचारल्यानंतर त्याच्यावरनं बाचाबाचीला सुरुवात झाली. शामराव सोनवणे, एस मराठी, सप्तशृंगगड, नाशिक. अरे आवाज कुणाचा? शिवसेना जिंदाबाद जिंदाबाद. उद्धवजी साहब आगे बढ़ो, आदित्यजी साहब आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. जय भवानी, जय भवानी. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, गेले 2 दिवस यवतमाळ आणि वाशिममध्ये होतो आणि प्रचंड उत्साह. रात्री 1:30 वाजला घरी यायला आणि आज तुमच्या समोर उभा आहे.
कोकण माझ्या हक्काचं आहेच. भास्करराव, तुम्ही बोललात ते खरं आहे की कोकण हे आपलंच आहे. पण अनेकदा असं होतं की ऐन कामाच्या वेळेला आपण घरच्यांनाच विसरतो, आणि तसा विसरणू मी नाहीये. कोकणचा आशीर्वाद घेऊनच मी महाराष्ट्र फिरतोय. आणि तुम्हाला आठवण करून देण्याची गरज नाही, शिवसेना प्रमुख सुद्धा तुमच्या समोरच झुकले होते, नतमस्तक झाले होते या कोकणामध्ये. म्हणून आपलं नातं हे घट्ट आहे. भास्करराव, तुम्ही जे आत्ता सगळं सांगत होता, अंगावरती खरोखर शिसारी येत होती. भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे शीर्षस्थ नेते, सध्या काय झालंय, या भाजपाचं शीर्षासन सुरू आहे म्हणून शीर्ष खाली गेले आणि पाय वर आलेत. हे यांचे शीर्षस्थ नेते खाली खाली डोकं वर पाय. आणि त्या हरामखोरांच्या असभ्य असंस्कृत भाषेला तुम्ही अजिबात उत्तर द्यायला जाऊ नका. ही माझी कोकणातली जनता तेवढी सज्ञान आहे. ही भारतीय जनता पक्षाची संस्कृती आता बाहेर आली. जे त्यांचं रामभाऊ माळगी प्रबोधिनी, काय नाव छान आहे, कोणाचं नाव आहे, रामभाऊ माळगी आणि प्रबोधिनी. त्या प्रबोधिनीमध्ये असे शिव्या आणि घाणेरडे प्रकार शिकवत असतील हे मला नव्हतं कधी वाटलं. ज्या पद्धतीने त्यांचा कारभार सुरू आहे तो बघितल्यानंतर मला आता स्वतःला, मी काल यवतमाळ वाशिममध्ये लोकांसमोर मी म्हटलं मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण आम्हीच 25-30 वर्ष एका हिंदुत्वाच्या वेडापायी हे जिथे नव्हते तिथे खांद्यावरती घेऊन फिरलो. आणि तेव्हा तुम्ही मला प्रामाणिकपणाने सांगा, शिवसेनेने जर का यांना खांदा दिला नसता तेव्हा, तर आता यांना खांदा द्यायला लोक उरली असती का? बरोबर ना? पण तेव्हा असं वाटलं होतं की सुसंस्कृत आहेत. अटल बिहारी वाजपेयी जे होते, अडवाणी साहेब, आता तर ते बिचारे आता शांतच आहेत. पण ती एक भारतीय जनता पक्षाची संस्कृती होती. आणि आत्ताची संस्कृती बघितल्यानंतर याला संस्कृती बोलणं हे सुद्धा मोठं पाप आहे. आणि मधल्या काळामध्ये आणखीन एक जे काय घडलं सगळं तुमच्या घरासमोर, तुमच्या शाखेसमोर, ही कोणती पद्धत आहे? यानं जसं मी आज सांगतो कोकण माझ्या हक्काचं आहे, आणि कोकणवासियांनी सांगावं की ठाकरे घराणं आणि तुमचं नातं आहे की नाही आहे. तसं तुम्ही या, तुम्ही सांगा. कोकणवासी म्हणतील की तुम्ही आमचे, मी काय करू शकतो? मी घरी जाईन. पण भास्करराव, एक लक्षात घ्या की तुम्ही ज्या एका बेधडकपणाने लढता आहात, तुम्ही एकटे नाही आहात, नक्कीच नाही आहात. संपूर्ण शिवसेना तुमच्या पाठी आहे. आणि इथे जे काय गुंडागर्दी करणारे लोक आहेत, आता तुम्ही विचार करा. तुम्ही आता बोलताना हा मतदारसंघ येतो रायगडमध्ये, पलीकडचा जातो सिंधुदुर्ग. जर त्यावेळेला कोकणवासियांनी आपला खासदार विनायक राऊत यांना निवडून नसतं दिलं तर संपूर्ण पट्टा किती गुंडागर्दी झाली असती, हा विचार तुम्ही करू शकता. आणि त्यांना तेच नकोय. ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि मी मुख्यमंत्री होतो, मी काय काय केले, मी काय कशाला सांगत बसू, मी काय केलं आणि नाही केले तुमच्या समोर आहे, तुमच्या समोर आहे. पण मी माझ्या महाराष्ट्रासाठी काम करत होतो, म्हणून या भाडोत्री जनता पक्षाने आपलं सरकार गद्दारी करायला लावून पाडलं. बरे जे गद्दार गेले त्या सगळ्या बापजाद्यांना आणि त्यांच्या पोराबाळांना विचारतो, काय रे मी तुम्हाला काय कमी दिलं होतं? मंत्रीपदं दिली होती. आमदार काय दिल्या होत्या, सगळं काही दिलं होतं. म्हणजे हा कोणता न्याय आहे?
मी अनेकदा सांगितलं, पण सांगण्याची गरजही नाहीये की मला स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं, पण संपूर्ण देशात बाकीचे जर का पक्ष पाहिले तर त्यांचा नेता पहिला मुख्यमंत्री होतो. समजा एखाद्या अनपेक्षितपणाने अपवादात्मक परिस्थितीमध्ये मला ते पद स्वीकारावं लागलं होतं, मग ज्या घराण्याने तुमचं घराणं सगळं पोचलं, तुमच्या मुलाबाळांची सगळी चिंता वाहिली, त्याच्यात जर का कधीतरी असं पद आलं तर गद्दारी करून खाली पडायचं. आणि कोणाच्या पाठीत वार केला तुम्ही? उद्धव ठाकरेंच्या केला, शिवसेना प्रमुखांच्या केला, शिवसेनेच्या केला, या माझ्या माता भगिनींच्या आणि या बांधवांच्या पाठीत तुम्ही वार केला. जर शिवसेना ही 4 अक्षरे त्यावेळेला यांच्या पाठी लागली नसती तर कधीतरी तुम्ही त्यांना विचारलं असतं कोण होते ते आणि काय झाले ते. मला त्यांच्याबद्दल जास्त बोलायचं नाही. आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, भास्करराव, तुम्ही आणि सगळे तुम्ही त्यांच्या शिवीगाळीने उत्तर देऊ नका, कारण ती आपली संस्कृती नाही, ते आपलं हिंदुत्व नाही, ते भाजपाचं नासलेलं कुजलेलं भाजपाचं हिंदुत्व आहे, ज्याला मी गोमूत्रधारी हिंदुत्व म्हणतोय. हे गोमूत्रधारी हिंदुत्व यांचं. आमच्या हिंदुत्वामध्ये ओव्या आहेत, तुमच्या हिंदुत्वामध्ये शिव्या असतील तर तुम्हाला लख लाभो, तुमच्या शिव्या तुम्हाला लाभो. आणि मधल्या काळामध्ये नरेंद्र मोदी जे बोलले होते की मैं रोज 2-3 किलो गालिया खाता हूं, मग मोदीजी तुमची इकडे, मला वाटतं भास्करराव तिकडे सिंधुदुर्गात सुद्धा बोललोय की मला मोदीजींना सांगायचे तुमची भोकं पडलेली ती टिनपाट इकडे पचापचा इकडे त्यांचे चिळखांड्या उडतायत, ते काय आम्हाला रसगुल्ले देत आहेत, पण तुमची टिनपाट आमच्यावरती बेलगाम काही बोलतायत, माझ्यापासून सगळ्यांपर्यंत, माझ्या कुटुंबियांवरती बोलतायत, भास्करराव तुमच्यावरती बोलतायत, सगळ्यांवरती बोलतायत. अजूनही कोणी, आणि मोदीजी उद्याही ते ज्या भाषेमध्ये आमचा उद्धार करतायत त्या भाषेत माझा एकही शिवसैनिक मोदीजींचा असा उल्लेख करणार नाही, अजिबात करणार नाही. कारण आम्ही खरे हिंदू आहोत, आम्ही खरे हिंदू आहोत. आता निवडणूक पुढे सरकते, संपूर्ण राज्यभर मी फिरतोय. आज सुद्धा ही उन्हातान्हाची सभा आहे. 2 दिवसापूर्वी मी त्या यवतमाळ वाशिमची जी तुम्हाला सांगत होतो माझी आठवण किंवा सगळ्या घडलेल्या घटना, प्रवास करत करत पोचायला मला त्या पहिल्या सभेला दुपारचे 1:30-1:45 वाजलेले, गच्च भरलेली गर्दी. ह्याच्या म्हणजे आता हा मंडप याच्या दुप्पट तिप्पट. माझी वाट बघत बसले होते 1 तासभर. त्यांना जो प्रश्न विचारला तोच मी तुम्हाला विचारतो, जेवलात का रे बाबानो, माता भगिनींनी जेवलात का? इकडे तर जेवणाची सोय नाहीये आणि जेवणाची वेळ आता 12:30 होत आले. जेवलायत? नाही जेवले. मग हे काय आहे नेमकं? आज उद्धव ठाकरेला तुम्ही संपवायला निघालात, उद्धव ठाकरेचा पक्ष फोडलात, पक्ष संपवायला निघालात, माझं नाव चोरलत, चिन्ह चोरलत, वडील चोरलेत, आणि तुमच्याकडे लोक जमावी म्हणून पैसे देऊन लोक आणायला लागतायत, तरी सुद्धा लोक येत नाहीयेत. आलेल्या लोकांना बिर्याणीची ताटं तिकडे तयार ठेवलेत, लोक बिर्याणी खातात पण तुमचे नासलेले विचार ऐकत नाहीयेत. आणि इकडे उन्हातानाचे भुकेची तहानीची पर्वा न करता माझ्या माता भगिनी आणि माझे बांधव इकडे बसलेत. हे काय आहे? याला प्रेम म्हणतात, याला प्रेम म्हणतात. हा गुहागर मतदारसंघ सुद्धा भास्करराव तुम्ही ज्या पद्धतीने बांधलाय ते बघूनच मुद्दामून मी तुम्हाला पूर्व विदर्भाची जबाबदारी दिलेली आहे. कारण आता जिथे जिथे जातोय तिथे सगळेजण सांगतायत, म्हणजे आता आपली महाविकास आघाडी 3 पक्ष आहेत, आंबेडकर साहेबांना सुद्धा आपण सांगतोय तुम्ही पण यासोबत, जागा वाटप तर करावं लागेल. पण मला एका गोष्टीचा अभिमान नक्की आहे की ही सगळी फोडाफोडी झाल्यानंतर सुद्धा प्रत्येक लोकसभा मतदारसंघातले शिवसैनिक मला येऊन भेटतात, उद्धवजी हा मतदारसंघ सोडू नका, आपल्याकडे चांगले उमेदवार आहेत आणि हा 100% आपण जिंकणार. विदर्भात गेलो तर विदर्भातले जे मतदारसंघ कधी आपण लढलेले नाहीत तिथले शिवसैनिक येऊन भेटतात, उद्धवजी यावेळेला आपली लाट आहे, आपली लाट आहे आणि मोदी सरकारची वाट आहे, विल्हेवाट. तुम्ही कोणी उमेदवार द्या, लोक तुमच्यावरच्या प्रेमा खातर तो विजयी केल्याशिवाय राहणार नाही, असं आज वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. आणि अशा या चांगल्या पवित्र वातावरणामध्ये आपण यांच्या तोंडी लागायचं.
यांच्या तोंडी लागण्यामध्ये त्यांचा तोच तर आहे. म्हणजे कसा आहे बघा डाव, हा जो भाडोत्री जनता पक्ष आहे, कारण तो जो होता अटल बिहारी वाजपेयीजींचा, तो भारतीय जनता पक्ष होता, सुसंस्कृत होता. आता हा सगळा भाडोत्री जनता पक्ष आहे किंवा भाडखाऊ जनता पक्ष आहे म्हणा. यांच्याकडे नेते नाहीत, कार्यकर्ते नाहीत, म्हणून सगळे आजूबाजूने आणतायत. आणि कालच्या सभेमध्ये मी सहज बोलता बोलता सुचलं ते सांगितलं की प्रधानमंत्र्यांच्या बऱ्याच काही योजना आहेत. प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री अमुक योजना, प्रधानमंत्री तमुक योजना, तशी अजून एक त्यांनी योजना काढली. आले तुमच्यापर्यंत? भ्रष्टाचारी अभय योजना. भ्रष्टाचारी अभय योजना म्हणजे ज्यांनी भ्रष्टाचार केला असेल त्यांनी भाजपात यावं, आम्ही तुम्हाला अभय देतो. हे मोदी गॅरंटी आहे, हे मोदी गॅरंटी आहे. या असल्या गॅरंट्या तुम्ही देता. 2014 सालापासून आम्ही तुमचं हे तेच रडगाणं ऐकतोय, विकसनशील भारतासाठी, विकसनशील भारतासाठी. ते पूर्वी तो ग्रामोफोन होता, मला आठवते माझ्या लहानपणी, माझ्या काही जुन्या पिढीतल्या लोकांच्या लक्षात असेल, रेकॉर्ड असायची, रेकॉर्ड, आणि त्याला ते पिन लावायची. तो HMVचा कुत्रा असायचा, हिज मास्टर व्हॉइस. तसे त्यांचे काही अंधभक्त आहेत, मग ते जे काय सांगतात ते ऐकायचं. पण ती रेकॉर्ड असं असायची की कधीतरी अडकायची आणि अडकली का पुढे जायचीच नाही. आता शिवसेना प्रमुखांनी त्या काळामध्ये जे काय बोलले होते ते मी नाही बोलू शकत, कारण ते गाणं कसं अडकायचं, ती गाण्यातली नेमकी ओळ अडकल्यावरती त्याचा अर्थाचा अनर्थ कसा व्हायचा ते शिवसेना प्रमुख सांगायचे. तशी यांची रेकॉर्ड अडकले 14 पासून. 2014ला काय सांगितलं, 2019 साली बघा काय होईल. 19 साली काय सांगितलं, 2024 साली बघा काय होईल. झालं काहीच नाहीये. आता सांगतायत 2029 नाही, डायरेक्ट 2047 साल. मग मला त्यांना विचारायचे, 10 वर्ष आम्ही तुमचं ऐकलं, आत्ता तुम्हाला कळलं की भारत हा विकसित व्हायला पाहिजे, विकसनशील भारतासाठी पुन्हा एकदा मोदी सरकार. मग 10 वर्ष मोदी सरकार काय गवत उपटत बसलं होतं की काय? 10 वर्ष काय केलं? नाही, गवत उपटत बसलो होतो. मग आता काय? आता आम्ही बघा 2047 साली तुम्हाला आम्ही काय काय देऊ. मग मी सुद्धा सांगतो, ते 2047 साली देत आहेत. मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, मी 3000 साली तुम्हाला प्रत्येकाला चंद्रावरती घर देईन. हवंय की नको? अरे काय तुम्ही त्यांची गॅरंटी मानता आणि माझी नाही मानत? बरं, हे येऊन मोदीजी बोलले की भाई और बहनों 2050 तक मैं आप सबको चांद पे घर दे दूंगा. चला सगळे मोदी 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 मोदी. काय नाही, हा सगळा जो काय त्यांचा घृणास्पद प्रयत्न चालू आहे तो कशासाठी चालू आहे मुद्दामून तुम्हाला सांगायला पाहिजे. बाकीच्या गोष्टी त्याचा परामर्श भास्कर जाधव यांनी घेतलेलाच आहे, गीतेंनी सुद्धा घेतलेला आहे. आणि भास्करराव आहेत खंबीर, इथल्या स्थानिक ज्या काही समस्या आहेत ते आहेत खंबीर. मला त्याच्यावरती जास्त बोलण्याची गरज नाहीये. जी MIDC देत होतो ती कशी थांबवली वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. मासेमारीमध्ये सुद्धा मध्ये मी ऐकलं होतं पेपरमध्ये की आता मासेमारी करायला सुद्धा LED लावून गुजरातच्या बोटी येत आहेत ना. मग इथून सगळं गुजरातला नेत आहेत. सगळे उद्योगधंदे MIDC आमच्या हक्काची द्यायचीच नाही. महाराष्ट्रात येणारे आणि असणारे उद्योग हे गुजरातला न्यायचे. आमचे मासे पण तुम्ही न्यायचे. आणि आम्ही काय करायचं? आम्हाला काय घंटा नाही, कारण राम मंदिर केलंय, तुम्ही घंटा वाजवत बसा, बाकी उद्योग आम्ही घेऊन जातो गुजरातला. मला गुजरात बद्दल काही राग नाहीये. अनेक गुजराती कुटुंब वर्षानुवर्ष आपल्या महाराष्ट्रामध्ये राहत आहेत. कुठे काय त्यांचं आपलं भांडण आहे? अनेक अगदी मुंबईच्या शाखेमध्ये सुद्धा शाळेच्या ऍडमिशन पासून हॉस्पिटलसाठी असेल, रक्तासाठी असेल,
गुजराती माता भगिनी बांधव येतात, कधी कोणी त्यांना नाही म्हणत नाही. पहिला धावून जातो तो शिवसैनिक जातो. हे आमचं आणि गुजरातचं नातं आहे. आणि उद्या आपलं इंडियाचं सरकार आल्यानंतर, इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर आम्ही गुजरातशी द्वेषाने नाही वागणार. जे गुजरातचं हक्काचं असेल ते आम्ही गुजरातला नक्की देऊ. पण आज जसं मोदीजी वागतायत, मोदीजी तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात का फक्त गुजरातचे पंतप्रधान आहात हेच आता कळत नाहीये. आणि एवढी मस्ती डोक्यामध्ये गेलेली आहे. मधल्या काळामध्ये सिंधुदुर्गला येऊन गेले, मी सांगितलं ना तिकडे आम्हाला वाटलं कोकणासाठी काहीतरी देऊन जातील, कारण निसर्ग वादळ आलं होतं, त्योक्ते वादळ आलं होतं. ना मोदीजी इकडे फिरकले, ना केंद्राने एक पैशाची मदत इकडे केली होती. केंद्राच्या निकषाच्या पलीकडे जाऊन महाविकास आघाडी सरकारने इथल्या सगळ्या त्या आपत्तीग्रस्तांना मदत केली होती. अनेक वेळेला असं होतं की चक्रीवादळ आल्यानंतर धावपळ होते आणि 2 वर्ष लागोपाठ चक्रीवादळ आलं. काय सांगावं, परत कधी येईल. मग अचानक सगळ्या लोकांना घरं खाली करून न्यायचं कुठे, म्हणून मी सांगितलं होतं की जिथे जिथे अशी धोक्याची ठिकाणं आहेत तिकडे माझ्या नागरिकांना कुठेही गैरसोय होऊ नये अशी निवारा केंद्र तिकडे बांधा, की जिकडे माता भगिनी येऊन राहतील, वेगळे आपले सगळे पुरुष मंडळी येऊन राहतील, तिकडे चांगली शौचालय असतील, टॉयलेट असतील, त्यांना काय हवं नको जेवण खाण्याची व्यवस्था होईल. कुठेतरी तंबू बांधलाय आणि घुसवून टाकलं त्यांना, असं नको. तशी पक्की निवारा केंद्र बांधा. जे लाईट जातात ते लाईट्स का जातात, तर तारेचे खांब पडतात. मग ते लाईट जाऊ नये. कारण मला अजूनही आठवतंय चिपळूणच्या बाजारपेठेत आपण फिरत होतो, करोना होता आणि एक दुर्दैवी घटना घडली होती. तिकडे काही रुग्णांचे प्राण गेले होते ऑक्सिजनच्या अभावी. ते ऑक्सिजन कमी होता म्हणून नाही, तर लाईट गेले होते. ऑक्सिजन होता पण लाईट गेले म्हणून ऑक्सिजन नाही देऊ शकलो. आणि त्याच्यासाठी आपण ठरवलं होतं की या सगळ्या ज्या वीज वाहक तारा आहेत त्या भूमिगत करायच्या. वादळ किती आलं तरी माझे नागरिक त्या निवारा केंद्रात सुरक्षित राहतील, आणि किती मोठं वादळ आलं तरी वीज पुरवठा बंद होणार नाही, ही जबाबदारी मी तेव्हा घेतली होती मुख्यमंत्री म्हणून. आणि आता हे जे सांगतायत यांना 14 साली आपणच निवडून दिलं, 19 साली आपणच निवडून दिलं. आता पुन्हा आपल्याला निवडून द्यायचं आहे. अनंत गीतेनं तर निवडून द्यायचं आहे, पलीकडे विनायक राऊतनं निवडून द्यायचं आहे. पण आता आपण त्यांना बसवणार नाही आहोत, आपल्या हक्काचा इंडिया आघाडीचा पंतप्रधान बसवणार आहोत. बरं, त्यावेळेला सुद्धा 30 वर्षानंतर एकट्या भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं होतं. 270 272 प्लस आलं होतं ना. 19 साली 300 प्लस झाले. यांची हवस संपत नाही. आता म्हणे आपकी बार 400 पार. कशासाठी 400 पार पाहिजे? जे मी तुम्हाला सांगतोय तुम्ही नीट लक्षात घ्या. ते 400 पारचे त्यांचे डाव एवढ्यासाठी आहेत की यांना घटना बदलायची आहे. कारण घटना बदलायला काही मतांची आवश्यकता असते. पूर्ण संसदेमध्ये 2/3 काय त्यांचं असतं ना, 4 अष्टमांश अशी सगळी जी काही मतदारांची आकडेवारी असेल तर ते घटना बदलू शकतात. गेल्या अधिवेशनामध्ये यांनी जवळपास 100-150 विरोधी पक्षाचे खासदार निलंबित करून टाकले आणि कायदे पास करून घेतले ना. आपल्याला काय वाटलं की हे काहीतरी थातूरमातूर चालले, तसं नाही आहे. त्यांचे ते डाव आहेत. या कायद्याला कोणी विरोध करता कामा नये, कारण विरोध करायला तुम्ही समोर कोण ठेवतच नाही आहात. विरोधी पक्ष हा म्हणजे काही देशद्रोह्यांचा पक्ष नाही, त्यांना सुद्धा याच जनतेने निवडून दिलेला आहे. विरोधी पक्ष हा सुद्धा जनतेचाच आवाज आहे. आणि विरोधी पक्षाचे एक खासदार तुम्ही निलंबित करून टाकून काही घातक कायदे त्यांनी मंजूर करून घेतले. आणि आता त्यांना पुढचा डाव टाकायचा जो आहे तो म्हणजे तेवढे 400च्या वरती खासदार निवडून आले का घटना बदलतील, आणि घटना बदल करताना समोर कोणी विरोधाचा आवाज शिल्लक असता कामा नये म्हणून त्यांना 400 पार व्हायचंय. तुम्हाला चालतंय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना हे बदलून टाकणार आणि स्वतःची दुर्घटना हे आपल्या देशाच्या माती म्हणजे आपल्या माती हे लादणार, हुकुमशाही लादणार. आणि त्या लढाईच्या विरुद्ध मी उभा राहिलेलो आहे. मला त्यांची इकडे गंजलेली सगळी टीनपाट त्यांच्या तोंडी लागायचंच नाहीये, कारण ही कसपट आहेत. यांचं जीवन, राजकीय जीवन हे त्यांच्यावरती अवलंबून आहेत. ते जेव्हा यांना गेट आउट पण येईल तेव्हा बघा हे सुद्धा टमरेल घेऊन बरोबर लाईनीत उभे राहतील. पण मला जो धोका दिसतोय तो धोका दिसतोय की देशावरती एक गंडांतर येत आहे. 400 पारचा नारा देऊन देशाची घटना बदलून हुकुमशाही आणण्याचा यांचा डाव आहे.
वन नेशन वन इलेक्शन म्हणजे काय? अजून मुंबई महापालिकेच्या निवडणुका घेत नाहीयेत, अजून काश्मीरच्या निवडणुका घेत नाहीयेत. 5 वर्ष होऊन गेली काश्मीरला. 370 कलम काढलं, आपण पाठिंबा दिला होता, पण काश्मीरच्या निवडणुका अजून घेत नाहीयेत. मुंबई महापालिकेची निवडणूक घेत नाहीत, राज्यातल्या इतर महापालिकांच्या निवडणुका घेत नाहीयेत. पण वन नेशन वन इलेक्शन म्हणजे याच्या पुढे फक्त अध्यक्षांची निवडणूक होईल. जशी रशियामध्ये पुतिनची होते तशी हे पुतिन बाबा नवीन तिकडे बसतील आणि संपूर्ण विल्हेवाट लावून टाकतील, पोलिसांची वाट लावतील. जसं पुतिन न्यायमूर्ती नेमतात तसे हे आपल्या देशातले न्यायमूर्ती नेमायला लागतील. निवडणूक आयुक्त तर यांचाच आहे, यांचेच सगळी धुणी भांडणी करणारा निवडणूक आयुक्त आहे. एका निवडणूक आयुक्ताने राजीनामा दिला, त्या गोयल यांनी कारणच कळलेलं नाहीये. आणि आता माझ्याकडे जी बातमी आली की त्या गोयलच्या जागी ह्यांचा खास एखादा घरगडी हा तिकडे त्याच्या जागी बसवणार आहेत. म्हणजे संपूर्ण पद्धत तुम्ही नासून टाकणार. आक्षेप घेणारे, आरोप करणारे तुम्हीच, न्याय निवाडा करणारे तुम्हीच, सजा सुनावणारे तुम्हीच. मग आम्ही काय करायचं? ही संपूर्ण जी काय पद्धत म्हणजे अगदी आता तरी चंद्रचूड साहेब आहेत आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा काही असे कणखर न्यायमूर्ती बसलेत म्हणून ही लोकशाहीची शेवटची धुकधुक चालू आहे. आपली सुद्धा केस तिकडे प्रलंबित आहे. न्यायालय फटक्याच्या मागून फटके देत आहे. पण मी न्यायालयाला सुद्धा हात जोडून विनंती करतोय, परवा सुद्धा केली होती, आज करतोय. सर्वोच्च न्यायालयाला मी हात जोडून विनंती करतोय की लोकशाही शेवटच्या घटका मोजते. पात्र अपात्रतेचा जो काही निर्णय आहे तो शिवसेनेसाठी केवळ आहे अशातलं समजू नका. हा देशाच्या लोकशाहीसाठी घातक आहे. ज्या पद्धतीने चंदीगडचा महापौर यांनी बेलगामपणाने निवडून आणला होता, तो जो निवडणूक अधिकारी तो भाजपचा पदाधिकारी, त्यांनी त्या मतावरती खुणा करून ती मतं बाद ठरवली आणि भाजपचा महापौर तिकडे बहुमत नसताना सुद्धा बसवला होता. कोर्टाने त्याच्या पेकाटात लाथ घातली म्हणून तो डाव फसला. मग एवढ्या उघडपणाने अगदी महापौर पद हे सोडत नाहीयेत. पंतप्रधान एकदा पुन्हा बसले आणि देशाचे अध्यक्ष झाले तर काय शिल्लक राहील? आणि त्याच करता मी सर्वोच्च न्यायालयाला सांगतो की लोकशाही आता शेवटच्या घटका मोजते. तिच्यात काहीतरी श्वास घेण्याची एक शक्ती राहिलेली आहे. तोपर्यंत तिला बरं करा, तोपर्यंत तिला औषध द्या. ती मेल्यानंतर ती मेली एवढंच जाहीर करणार असाल तर मग आम्ही न्याय तरी कोणाकडे मागायचा? एक ठीक आहे, मी या जनतेच्या न्यायालयात आलेलो आहे. कोकण तर माझ्या हक्काची भूमी आहे. जे काय आपल्या शिवसेनेच्या बाबतीत घडलंय, ज्या पद्धतीने त्यांनी जो काही निकाल दिलाय की शिवसेना कोणाची, तुम्हाला मान्य आहे का रे? तुम्हाला पक्षप्रमुख म्हणून मी हा एक वेगळा भाग, पण ज्या शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेला जन्म दिला तुमच्या न्याय हक्काच्या लढाईसाठी, त्यांच्या जागी त्या दाढीवाल्याचा फोटो तुम्हाला चालतोय? काय कर्तृत्व काय त्यांचं? जसं इथले जे बोंबलतात, शिव्या देतात आम्हाला, तसेच ते होते. ते सुद्धा बाप आणि त्यांचं कार्ट हे मीच त्यांना बसवलं होतं तिकडे. मंत्रीपद मी दिलं, खासदारकीचं तिकीट मी दिलं होतं. पण तोच माझा जणू काही गुन्हा झाला आणि त्या गुन्ह्याची फळं ही अशी मी भोगतोय असं त्यांना वाटत असेल तरी त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी आज महाराष्ट्र पेटून उठलेला आहे. तुम्हाला एक परत हे पवित्र काम करावंच लागेल. गेल्या वेळेला जे झालं त्याच्याबद्दल मी अगदी उघडपणाने तुमची माफी मागतो, कारण मी चालवतो मोदींचा प्रचार करायला. ही माझी चूक झाली. पण आता ही चूक मी सुधारलेलो आहे, तुम्ही सुधारलायत की नाही? आता पुन्हा जर का तिकडे मोदी सरकार येणार असेल तर मग आपल्याला तोंड सुद्धा उघडण्याची वेळ येणार नाहीये. आणि मला आठवत आहे काही वर्षांपूर्वी काही मित्र आपल्याला भेटत असतात, काही उद्योगपती असतात, काही मित्र असतात, काही आपले सगळे सोयरे असतात. असेच काही माझे मित्र चीनला गेले होते, ऑलिम्पिक्स झालं त्याच्या आधी. आणि तिकडे गेल्यानंतर त्यांनी मला एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, उद्धवजी तिकडे गेल्यानंतर भाषेची बोंब आहे. हे ऑलिम्पिकच्या आधीची गोष्ट आहे. तिकडे दुभाषी असल्याशिवाय कोणी बोलूच शकत नाही. मग तर म्हणे आम्ही एका गावात गेलो, शहरामध्ये गेलो, तिकडे एक अत्यंत उत्तम इंग्रजी बोलणारा साधा गरीब माणूस आम्हाला गाईड म्हणून मिळाला. छान इंग्रजी बोलायचा. आणि मग आम्ही त्याला सांगितलं की अरे तू एवढं चांगलं इंग्लिश बोलतोस, पण त्याची गरिबी कळत होती. त्याचं बटन तुटलं होतं, खिसा थोडा फाटला होता, पण इंग्रजी व्यवस्थित एकदम फरडं इंग्लिश बोलायचा.
तर त्याला आम्ही सांगितलं, अरे तू आपल्या ह्या चीनची जी राजधानी बीजिंग, ते बीजिंगला का नाही जात? आता तिकडे ऑलिम्पिक्स होणार आहे, देशभरातनं सगळे पर्यटक तिकडे येतील, तुला 2-5 पैसे जास्त मिळतील. तो म्हणाला नाही म्हणे, मला जगायचंय. तुला जगण्यासाठीच सांगतोय. बीजिंगमध्ये गेलास, परदेशी पाहुणे येतील, तुला जास्त पैसे मिळतील. नाही म्हणे, मला जगायचंय. तुला जगायचं म्हणजे काय? तुला जगण्यासाठी आम्ही सांगतोय. तुला तसं नाहीये. बीजिंगमध्ये जर अनावधानाने सुद्धा एखादी व्यक्ती कळत नकळतपणाने सरकारच्या विरोधात बोलली तर 2 दिवसामध्ये ती व्यक्ती अदृश्य होते. मला अदृश्य व्हायचं नाही, मला जगायचंय. मला तेव्हा काय वाटलं होतं की अरे हे चीनचं फारच भयानक आहे, पण ते आता होताना आपल्या देशात होईल की काय अशी भीती वाटायला लागलेली आहे. जे त्यांच्या विरोधात बोलतील त्यांना सरळ देशद्रोही म्हणून तुरुंगात टाकलं जात आहे, सरळ धाडी टाकल्या जात आहेत. हे अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.